स्वामी भक्तांनो, पुण्यात असं एक ठिकाण आहे जिथे गेल्यावर मनाला प्रचंड शांती मिळते. असं वाटतं की आपण प्रत्यक्ष स्वामींच्या कुशीतच आलो आहोत. ते ठिकाण म्हणजे स्वामींचं घर. पण स्वामींची भक्ती नक्की कशी करावी, त्यांची सेवा म्हणजे काय, आणि आपले प्रश्न स्वामींपर्यंत कसे पोचतात? स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची भक्ती करण्यासाठी खूप मोठे विधी करण्याची गरज नसते. स्वामींना काय हवं असतं तर फक्त तुमचा भाव. स्वामींना डामडौल आवडत नाही. शुद्ध अंतःकरणाने मारलेली एक हाकही त्यांच्यापर्यंत पोहोचते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हीच सर्वात मोठी भक्ती आहे. हा 6 अक्षरी मंत्र तुमच्या आयुष्यातील सकारात्मकता वाढवतो. माझं जे होईल ते स्वामींच्या इच्छेने आणि माझ्या भल्यासाठीच होईल, हा अढळ विश्वास म्हणजेच खरी भक्ती. स्वामींची सेवा म्हणजे तरी नक्की काय? अनेकांना वाटतं की तासनतास पूजा करणं म्हणजे स्वामी सेवा, पण स्वामींच्या दृष्टीने सेवेची व्याख्या काही वेगळीच आहे. स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणणे किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करणे वैयक्तिक सेवा झाली. आपलं काम प्रामाणिकपणे करणे ही सुद्धा स्वामींचीच सेवा आहे. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे सुद्धा स्वामी सेवाच आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक जीवामध्ये मी आहे, त्यामुळे इतरांना मदत करणे हीच खरी माझी सेवा ठरते. ही प्रश्नांची उत्तरे नक्की कशी देतात? एकदा आपण संकटात असतो आणि स्वामींना विचारतो, स्वामी आता मी काय करू? स्वामी प्रत्यक्ष येऊन बोलत नाही, पण ते काही संकेत नक्कीच देत असतात. कधी तर तुम्ही रेडिओवर एखादं गाणं ऐकता आणि कोणाचं तरी बोलणं कानावर पडतं आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. अनेक भक्तांना स्वप्नात स्वामी मार्गदर्शन देखील करतात. ते काम जे अशक्य वाटत होतं ते अचानक कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होते. तो मदतीचा हात म्हणजेच स्वामीच असतात. तुम्ही स्वामींचे सारामृत वाचता तेव्हा एखाद्या ओळीत तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान सापडते. स्वामी भक्तांनो, पुण्यातील स्वामींचं घर हे केवळ एक ठिकाण नाही, तर तो एक अनुभव आहे. तिथे गेल्यावर स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होते. तुम्ही तुमचं मन रिकामं करा, स्वामी ते श्रद्धेने भरून काढतात. लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्या सोन्या नाण्याची नाही, तर तुमच्या प्रेमाची आणि सच्च्या सेवेची ओढ आहे. आणि हा अनुभव घेण्यासाठी तुम्ही पुण्यातील स्वामींच्या घराला नक्की भेट द्या. तुम्हाला स्वामींचा असाच एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.